हंबंबा अरे बबुडी का खातो तू? अच्छा हे खातो, खा खा. छान छान आहे ना. आंबांबा करून दिसतो डोकं खाल्ले बघत माझं. आंबांबा आंबंबा नाही रे बाबा, बाबांबा बाबांबा. गरमच आहे. हो घेतो घेतो थांब जरा. ठीक आहे त्याचं एवढंच राहिलं तर अच्छा. त्याला दे मला माझ्या अंगावरती पूर्ण केस आहेत. थांब काही स्मार्ट नाही दिसत आहे भाऊ तुमचा आज. एकदम असा बियर्ड सेट करून आलेला आहे मस्त. काय केलं असं सांगा बरं. आपला आज बर्थडे, तुमच्या बर्थडे आहे भावाचा, तुमच्या भावाचा आज बर्थडे, त्यामुळे मस्त बियर्ड वगैरे सेट करून आलेला आहे. हँडसम वाटलं पाहिजे ना आजच्या दिवस तरी. तर मस्त दिसतोय, बियर्ड चांगली सेट केलेली आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला हळूहळू पुढे कळेलच बर्थडेचा, जो मी नाही केलेला. रेश्माने काय प्लॅन केले बर्थडेचा आय डोंट नो, आता तिलाच माहिती आहे. आय डोंट नो आता तू काय प्लॅन केले. एनिवे हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. ब्लॉगला आपल्या सुरुवात करूया. नाश्त्यामध्ये आहे आपल्या काय रे थालीपीठ. थालीपीठ हो मीच सांगितलं बनवायला. थालीपीठ इज द बेस्ट नाश्ता, मस्त पौष्टिक. आता बियर्ड वगैरे सेट करून आलेलो आहे, तर पूर्ण बॉडीवरती केस वगैरे आहेत, तर पहिली आंघोळ करतो किंवा फ्रेश होतो, जेणेकरून मग आपण थालीपीठ खाऊ शकतो. हे बघा गाईज इकडे मस्त असं थालीपीठ घरातलं पौष्टिक नाश्ता बनतोय. पौष्टिक नाश्ता फ्रॉम पौष्टिक बायको. अरे पौष्टिक अरे होस्टिक बास्तो बायको. होस्ट करते ना नाश्ता तू. तुला फालतू जोक होता माहितीये. घे आता चल दे फेकून बेसिन मध्ये. काय जोक. तू त्या प्रभाकर मोरे आला होता माझ्याकडे, त्याने टेक्निक शिकवली मला जोक कसा हे करायचा. जो जोक पडेल ना ज्याच्यावरती हसू नाही येईल नाही नाट करायचा. आणि ह्याने काल आहे ना काय केलंस तू. काय केलं तुझे शूज कुठे दाखव. चला शूज कुठे तुझे. ओ माय गॉड. हे बघा काल आम्ही शॉपिंग केलेली. क्रॉक्स आणलेत माझ्या बोबडीला, माझ्या फ्रॉक्सला माझ्या क्रॉक्स आणलेत. झाला आणखी एक पाडलास. अजून एक पडला जोक. दे फेकून थालीपीठात. आजचं वेदर रोज तुम्हाला मी वेदर दाखवणार पावसाळ्यामध्ये. आजचं वेदर दाखवतो, नाहीतर तुम्ही बोलाल की काय यार वेदर नाही दाखवत. आजचं वेदर बघा किती क्लिअर आणि सनी वेदर आहे, जे की पावसाचा काही नामोनिशाणच दिसत नाहीये. तर भारी वाटतं. आज काहीतरी मस्त एक्साइटिंग होईल आणि घराच्या बाहेर पडूया पहिली गोष्ट तर. बड्डे आपल्याला घरात काढायला लागला असं पाऊस असतं तर. बबडू तू नको जाऊ. हो जेसीबी याला जेसीबीचं काय फुल लागले काय माहिती, जेव्हापासून इथं काम चालू झालं तेव्हा. चला हो चला हो पुढे जायचं नाही. चला आज तुझ्यावरती जास्त प्रेम होतं चाललंय साहेबांचं. बर्थडे ना म्हणून आज माझा बर्थडे आहे तर माझी हेटाई करतो का रे. पाट्यावर मारतोय तुला. हा मला बाबू आता अच्छा नाही काढायचं. बाबाला पी दे ना. बाबाच्या बर्थडे पी दे मला. पी दे बाबाला पी दे ना मस्त गोड. सॉरी पडला तू. मला बाबाला पी दे ना यार. तू पीच नाही दिली मला. दे ये हे घे दर. तू का त्याच्या समोर सॉस घेतला. पण तुला म्हंटलो ना तो मागेल म्हणून सॉस. त्याला इंट्रोड्यूस पण नव्हता करायचा सॉस. दिलाय का मी त्याला. पण तो मागणार ना की तू काय खाते नवीन म्हणून. मी घेतलाय का बिलकुल. इकडे बघ तू 4 वेळा मला विचारून पण मी नको म्हंटल. घे पूर्ण हात भरवला त्याने सॉसने. काय ज्याला आम्ही असं सॉस वगैरे काही अजून तरी इंट्रोड्यूस नाही केले ना, त्यामुळे ना शुगर ना सॉल्ट ना सॉस ना सॉल्ट केलंय ना शुगर ना ऑइल किंवा ना मैदा बेसन असं काहीच नाही. नो पॅकेट फूड. त्यामुळे मॅगी शॅगी सॉस बीस चटणी वटणी काहीच इंट्रोड्यूस नाही केलेलं अजून. 2 वर्ष होतोपर्यंत हो बबडे. त्यामुळे आम्ही मॅगी खाणं तर बंदच केले. त्याच्यासमोर कशाला खायची. मॅगी आणणंच बंद केलं. प्रेग्नन्सी पासून नाही खाते आपण. हो अरे बाबा असं का करतो आता. झालं आपलं. चल ते कपडे सगळे वरती ठेव. का काढलेस. घालायचे का तुला. हे घालायचंय. बरं ठीक आहे घालू चला. आता इकडे बघ इथे बघ. तर गाईज आम्ही रेडी झालेलो आहोत. पूर्ण आम्ही व्हाईट शर्ट घातले, अथांगणे मस्त कुर्ता घातलेला व्हाईट
रेशमाने साडी घातलेली आहे. त्याचं कारण असं, रिच्युअल्स प्रमाणे आम्ही चाललो आहेत गणपती बाप्पा म्हणजे आपले लाडके दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर माहितीच असेल की संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबा माऊली यांची पालखी आपल्या पुण्यामध्ये 2 दिवस स्टे केलेली आहे. तर आजचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळपर्यंत पालखी इकडून निघेल. तर गणपती बाप्पाच्या तिकडे दर्शनाला चाललोच आहे. तर पालखीच्या पण आम्ही दर्शन घेणार आणि पाया पडणाऱ्यांनी फोटोज काढेल, व्हिडिओज काढेल, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दिसेलच. गणपती बाप्पाचं दर्शन जर गर्दी असेल तर मग आम्ही बाहेरूनच घेऊ आणि मग माऊलीचं दर्शन घेऊ या पालखीचं दर्शन घेऊ. बट जर गर्दी नसेल तर मग आम्ही आतमध्ये जाऊन पण दर्शन घेऊ. आता पुण्यामध्ये सिच्युएशन काय आम्हाला माहिती आहे, गर्दीच असते आणि गाडी आपल्याला लांबच लावून मग चालत जावं लागणार आहे हे पण मला माहिती आहे. बट जाऊन बघूया. स्पेशली पहिल्यांदाच आम्ही अथांगला घेऊन जाणार आहे वारीला पाया पडण्यासाठी माऊलींचं. तर चला मग स्टे ट्यून. चला लेट्स गो. गाडीवरती ब्लॉग नाही करणार, डायरेक्ट तिकडे गेल्यानंतर आता ब्लॉग करेल. बाय बाय बाय. कुठला स्वस्ते दर मंगळवार आहे फक्त. आता चालू आहे का अभिषेक? मग ते पहिला जर करायचं असेल तर आता अर्धा तास. पण अर्धा तास जास्त नाही लागणार ना वेळ का लागू शकतो? ऑल राईट गाईज. तर आता बाप्पाच्या इथे मंदिराच्या बाहेर पोहोचलेलो आहे आणि अभिषेकसाठी आता जाणार आहे आतमध्ये, कारण की आतमध्ये गेल्यानंतर मग कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे बाहेरच सांगतोय. अभिषेकसाठी आम्ही 251 रुपये पे केले. दैनंदिन अभिषेक असतो. आतमध्ये गेल्यानंतर अर्धा तास वेटिंग आहे अभिषेकसाठी. मग बघूया किती वेळ लागतो किती नाही. गर्दी बऱ्यापैकी आहे म्हणून आम्ही अभिषेक करणार आहे. जास्त जर गर्दी असते तर नसतं केलो. चला आता आतमध्ये जाऊया. आणि बाय द वे आम्ही नाम लावलेलं आहे बघा, माऊलींचं नाम. अथांगने पण लावलं. अथांग इकडे बघ, अथांगने पण लावलेलं आहे, मी पण लावलं, रेशमाने पण लावलं आहे. कसं दिसतो आम्ही? भारी आहे ना? कमेंटमध्ये सांगा तुमचं. हे स्टँड आहे. गाईज अभिषेकसाठी आलेलो आहे. आतमध्ये शूट करणं अलाउड तर नाही आहे, तरी पण मला जेवढं मॅनेज होतं तेवढं मी करतोय. आवाज थोडासा कमी येऊ शकतो बिकॉज फोन अलाउड नाही, कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळं फोनमध्येच करतोय. कॅमेरा डायरेक्ट बंद करून ठेवला आहे. पाण्यामध्ये दूध आणि अक्षरांनी आपल्यावर पाणी टाका हाताळण्याची श्रीमद भगवत महापुरुष श्री विष्णू श्रीअंत्य ब्राह्मण करार गणपती बाप्पा आसनावरती ठेवा. गणपती बाप्पा हळदी कुंकू अक्षर अर्पण करा, फुलं अर्पण करा. फुलं अर्पण करा पुष्पाने समर्पयाने. महागणपती देवता नमस्कार करते. नमस्कार करून बाप्पाची प्रार्थना करा. प्रारंभ विद्यालय सांगा अज्ञान हळू. गाईस तर आता अभिषेक करून बाहेर आलेलो आहे. अभिषेक करताना जेवढं मला शूट करता आलं तेवढं शूट केलं.
बिकॉज कॅमेरा अलाउड नव्हता तिथे. आणि मग आता नानापेठमध्ये चाललो, जिकडे पालखी आहे तिकडे दर्शनासाठी भवानी चाललो. पेठ आणि नानापेठ. हां, तर मग तिकडे गेल्यानंतर बघूया आता किती गर्दी आहे किती नाही, त्याच्यावरती ठरेल. है ना बाबू? तो फक्त बघतोय तर तिचा कृष्ण आणि हे चला. रेश्मा 500ला सेल आहे, 500ला. नको मला. हा नको, 5 साड्या घेतल्या भागलं ना. पण नकोय मला. इकडे बघ. बोल ज्ञानेश्वर माऊली, बोल बोल बोल. जय बाप्पा कुठे? जय बाप्पा कुठे? जय बाप्पा. हा, ब्लॉग तू करणार होती पण ब्लॉग मी करतोय आता. आता याला हँडल करून कसं करू? हा, आणि मित्रांनो सीन काय माहिती आहे का, आज एकादशी आहे. माझ्या बर्थडेच्या दिवशीच एकादशी आली आहे. तर दरवर्षी असते. त्या निमित्ताने विचार केला की वारीला आपण मस्त पाया पडत जाऊ. आपल्या पुण्यामध्येच आहे तर जवळ आथांगला पण घेऊन आमचं जाऊया. ज्या वर्षी लग्न झालं ना त्या वर्षी ह्यांच्या बर्थडेला एकादशी होती, त्याच्यामुळे बाबा पण नव्हते, आत्या पण नव्हत्या. दुसऱ्या वर्षी आदल्या दिवशी एकादशी होती, आषाढी एकादशी. आणि तिसऱ्या वर्षी दुसऱ्या दिवशी, बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी. आणि ह्या वर्षी अधिक मास आल्यामुळं 15 दिवस लेट आहे. 25 तारखेला आषाढी आता नानापेठमध्ये चाललोय हा. दर्शन घेण्यासाठी. समोर गर्दी दिसेलच तुम्हाला. चला. काय झालं? फोटो बाळाचे 8 अच्छा अच्छा. 3 हा बघू काय झालं, काय तिकडे. हो, इन्स्टा पेज असेल तर घे ना त्यांचं. काय झालं बघू, ते परत लावून घेऊया त्याला इथे. त्याचं सगळं गंधाचं लागलं तुला. फायनली जाऊन आम्ही नानापेठमध्ये पोहोचलेलो आहे. गर्दी आहे आणि कुठे आहे एक्झॅक्टली. बरं झालं की पाऊस नाहीये. पाऊस असताना तर एवढी लोक गर्दी पण नसती झाली. आणि काय म्हणतो त्याला, रस्त्यावरती एवढी लोक नसते. आता इकडे बघ आता. इया घाबरलाय तू. हो बाबा दे. इकडं बघ, नीट धर त्याला, पायाला धर, पायाला. हा तसं धर. ऐक ना आयुष, गावामधला सर्व सूचना आहे. त्याला माऊली मधून यायचा प्रयत्न करू नका. मधून यायचा प्रयत्न करून जायचा. हे लावलं कशासाठी? वाईट गर्दी आहे, वाईट. आमचं तर डोक्याला हात लावताय डायरेक्ट. आम्ही आता डायरेक्ट इथून बाहेर निघणार आहे आणि गर्दीतून डायरेक्ट गाडी करून बाहेर निघणार आहे. मग डायरेक्ट भेटतो तुम्हाला. काय म्हणलं? मोबाईल दे. मामी बरोबर आली. फायनली घरी आलो गाईज. एवढा गर्दीमधून, क्राऊडमधून. काय रे, चक्कर आली काय तुला? पकड त्याला, काय लागलं का बघ. नाही लागलं. भयंकर असा क्राऊड होता तिथे वारीला. चांगलं दर्शन झालं. चला. राईट गाईज, तर घरी आलेलो आहे मी. चेहऱ्यावरती बघा
काय थकवा. थकवा दिसेल तुम्हाला, कारण की आम्ही स्वतः थकलेलोच आहे. बस दुपारी एवढं चाललोय खूप जास्त आणि त्यातल्या त्यात ऊन होतं आणि अथांग पण सोबत होता. अथांगला कॅरी करता करता आणि त्यामध्ये घाम, मग आम्ही बाहेरूनच दर्शन फटाफट घेतलं. दर्शन मस्त झालं बाय द वे. ज्यांना रांगेतून पण दर्शन व्यवस्थित मिळत नव्हतं कारण की तिथं धक्काबुक्की चालू होती, खूप जास्त तर त्यापेक्षा आम्ही बाहेर समोरूनच मस्त असं पालखीचं दर्शन घेतलं. उभं राहून म्हणून फक्त उभं राहिलो, दर्शन घेतलं आणि मग म्हटलं आता मग चला घरी. ऍक्च्युली भुगावलाच एंड करणार होतो, हा बट तिथं लक्षात नाही राहिलं. मग आम्ही फटाफट कारण इकडे का आलो, आणखी 2-3 सेकंड कारण की तिथून सेकंड ब्लॉग चालू झाला, त्यामुळे हा ब्लॉग एंड करायचा राहिलं. याच्यानंतर एक ब्लॉग येईल त्याच सेम डेचा, आजच्याच दिवसाचा, तो उद्या येईल. तो सेम डे नाही टाकणार कारण की मग टू मच कंटेंट होईल आणि एडिट करायला पण वेळ पाहिजे मला. दुपारचा एक्सपिरियन्स खूप छान होता. मान्य की पादुकांना हात नाही लावता आला, पण माऊलींचे आणि तुकोबांचे जे पादुका आहेत त्या पुण्यातच असतात. सो आम्ही कधीतरी पुन्हा वेळ काढून देहू आणि आळंदीला जाऊ पाया पडायला. अभिषेक पण मस्त झाला आणि खूप छान दिवस म्हणजे गेला आजचा आज. दिवस छान गेला, मस्त 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 खूप छान गेला. म्हणजे बाय द वे मला जेवढ्या बर्थडे विश आलेत, लोकांचे फोन आले, मेसेजेस आले, परत स्टोरी ठेवल्या काही लोकांनी, त्यांना मला रिप्लाय नाही देता आलं बिकॉज हे सगळं आज गोंधळ होता आणि त्यामुळं ते नाही करता आलं. सो मी घरी आल्यानंतर आता इथून पुढे मध्ये त्यांना रिप्लाय देणं वगैरे सगळं करणार आहे. सो त्याच्यासाठी सॉरी, त्याला कोणाला राग आला असेल, मनाला लागला असेल की मला रिप्लाय नाही दिला, फोन नाही उचलला, मेसेजला रिप्लाय नाही दिला अजून आणि स्टोरी लावली नाही रिटर्न. सो त्याच्यासाठी सॉरी. इथून पुढे मी आता ते काम करणार आहे थोडंसं जेवल्यानंतर रिलॅक्स होऊन. सो हा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया. भेटू अशा एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन कीप स्माइलिंग.